श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, विठाला विठाला ओम प्रज्ञानांश प्रधाने स्थिरचर निकर व्यापी भेर व्याप्य लोकान, भुक्त्वा भोगांस्तविष्टान पुनरपिधीशनोद्भासितान कामजन्यान, पीत्वा सर्वान् विशेषान् सुपिति मधुर भुम्मायया भोजयन्नो, माया संख्या तुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि, यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगांस्तविष्टान्, पश्वाश्चन्यान् सुमति विभवान् ज्योतिषां श्वेन सूक्ष्मान्, सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा, हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो न स्तुरीयः, अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, उदय चलना संपाचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः, भ्राता गुरुना निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः, इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वंदे तं करुणाकरं प्रभुरं श्री संत ज्ञानेश्वरं, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परम कृपेने, सर्व साधू संतांच्या परम कृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केलेला अभंग बहुतेक सर्वच वारकरी भाविकांच्या पाठातील आहे. कानपाठातील म्हणायची आवश्यकता नाही, कारण इथं आज जेवढे काही भाविक उपस्थित आहेत तेवढी सर्व अनुयायी मंडळी आहेत. अनुयायी म्हणजे वारकरी संप्रदाय प्रणित मार्गावर चालणारी मंडळी, आणि जी जी मंडळी वारकरी संप्रदाय प्रणित मार्गावर चालतात त्यांच्या त्यांच्या हरिपाठ पाठ असतो, आणि हरिपाठ संपल्यानंतर अंतिमला गुरुपरंपरेचे अभंग झाल्यानंतर
जो अभंग दररोज म्हटल्या जातो त्या दररोज म्हटल्या जाणाऱ्या वर्गातील हा आजचा अभंग. आणि म्हणून बहुतेकांच्या पाठातील असा हा अभंग आहे. अभंग ऐकल्याबरोबर आजचं प्रयोजन, आजचं नियोजन कशा निमित्त आहे, कार्यक्रम किम निमित्त आहे ते सांगण्याची आवश्यकताच राहिलेली नाही. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा म्हटले. आज गुरुपौर्णिमा महोत्सव असल्यामुळे महाराजांच्या मुखातून हरिपाठाच्या शेवटी आपण म्हणतो तो अभंग कीर्तनाच्या आरंभी घेतलेला आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं, कारण तो सर्वांच्या पाठातील अभंग. विठ्ठल भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही यश मिळवलं, जे काही वैराग्य तत्व मिळवलं, जे ज्ञान तत्व मिळवलं, जे समाधी तत्व मिळवलं, जे या शरीराला आल्यानंतर मिळवायचं ते तत्व त्यांनी ज्यांच्यामुळे मिळवलं, त्या श्रीगुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग. एरवी जगतामध्ये कृतज्ञ एक वर्ग आहे आणि कृतज्ञ वर्ग आहे. जो केलेले उपकार जाणतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात, आणि केलेले उपकार विसरतो त्याला कृतमहंती, म्हणजे केलेले उपकार विसरतो त्याला कृतज्ञ म्हणतात. संतांची परंपरा ही कृतज्ञतेला अनुसरून असल्यामुळे संत श्रेष्ठ भगवान ज्ञानोबराय श्री गुरु निवृत्तीनाथ दादांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग. विठ्ठल ज्ञानोबरायांच्या विषयी अनेक संत महात्म्यांनी बोललेलं आहे, ज्ञानोबरायांचं स्तवन केलेलं आहे. सर्व स्तरातून सर्वच संत महात्म्यांनी ज्ञानोबरायांचं स्तवन करण्याचं कारण काय असं विचारण्याकरता काही साधक ज्ञानोबरायांकडे गेले. तर त्या आलेल्या साधकांना उत्तरार्थ ज्ञानोबराय सांगतात, बाबांनो याच्यामध्ये आमची विशेषता नाही. जे जे काही जीवनामध्ये तुम्हाला आमच्याबद्दल विशेष वाटतं त्याचं कारण कोण? त्याचं कारण आहे श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा. श्री गुरु रूपी असामान्य तत्व आमच्या पाठीमागे असल्यामुळे आम्ही इतरांचा लेखाजोखा ठेवत नाही. इतरांचा लेखाजोखा ठेवण्याची आम्हाला गरज नाही. श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, आणि त्याकरता दृष्टांत देऊन सांगतात. म्हटले कसं? जसं राजाची कांता कदापि भीक मागणं शक्य नाही. जर ती भीक मागत असेल तर ती राजाची कांता म्हणता येत नाही. राजाची कांता काय भीक मागे? कारण का? मनाच्या जोगे सिद्धी पावे. ती तिच्या मनामध्ये जे आणते ते तिला सिद्धी पावतं. अर्थात राज्यामध्ये असलेल्या दासदासी तिच्याकरता ते साहित्य उपलब्ध करून देतात, आणि म्हणून तिला राजाच्या कांतेला, राजाच्या पत्नीला कुठेही भीक मागण्याची गरज नसते. त्याप्रमाणे शिष्याला श्रीगुरु सारखा पाठीराखा असताना दुसऱ्याचा लेखाजोखा ठेवावा लागत. म्हणजे आणखी थोडस समजून सांगा. म्हणजे जसं कल्पतरूचं झाड आहे आणि त्या झाडाखाली जी कल्पना तो बसलेला व्यक्ती करतो, त्याने कल्पना केली की तो कल्पतरू ते पूर्ण काय करतो? त्याची इच्छा कामना पूर्ण करतो. आणि म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, मग तो कोणी असो, कल्पतरूच्या झाडाखाली तो जर बसला तर त्याला कुठेही दुसऱ्यांच्याकडे मागावं लागत नाही. त्याला इच्छा केले ते फळ तिथं उपलब्ध होत असतं. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, का येऊने त्याला सांगा जोजी. त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. म्हणजे सर्व काही त्याला काय होतं? परिपूर्ण मिळत असतं. मग जसं तुम्ही हे सदृष्टांत सांगताय, ज्यांचं नाव घेऊन सांगता, एवढं का बरं सांगता? तर त्याचं कारण असं आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो, आम्ही या वर्तमान युगामध्ये तरलो. बर, आणि उद्धरिलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. 3 तरलो शब्द वापरला. 3 काळ आहेत. पूर्व चालत आलेल्या भूतकाळातही तरलो, वर्तमान काळातही आत्ताच्या तरलो,
आणि पुढे येणाऱ्या भविष्य काळातही आम्ही तरलो. पुन्हा आता जन्म मरणाचा फेरा आमच्या करता राहिलेला नाही. आणि त्याकरता ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. पण त्याकरता मला कारण काय ठरलं? उद्धाराला कारण कोण ठरलं? आता उद्धरिलो गुरु कृपे. पहिल्या चरणातून गुरु पाठीराखा आहेत असं म्हटलेलं आहे. आणि शेवटच्या चरणातून गुरु पाठीराखा असल्यामुळे त्यांनी केलेली कृपा, त्या कृपेच्या माध्यमातून आमचा झालेला हा उद्धार आहे. आमची त्यामध्ये झिरो कुठल्याही प्रकारची विशेषता नाही. आम्ही शून्य आहोत. पण गुरुरूपी तत्व प्राप्त झाल्यामुळे या जीवनाला अर्थ प्राप्त झाला असं ज्ञानोबराय आपल्या गुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवलेला आहे. आज सेवा किम निमित्त आहे सर्वांना यद्यपि माहिती आहे, पण कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगायचे असतात. मौजे श्री क्षेत्र गोनेगाव अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव. अत्यंत प्रसिद्ध शब्द मुद्दाम वापरतो कारण गोनेगावची ख्याती सद्गुरू वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या या साधनास्थलीमुळे राज्यभरात नव्हे भारतभरामध्ये ख्यातीला पावलेलं हे गाव आहे. कारण गेल्याच वर्षी श्री क्षेत्र ऋषिकेश या ठिकाणी मोठा सप्ताह झाला आणि त्या सप्ताहामध्ये साधक वृंदांपैकी बरीचशी मोठी महात्म्यांची कीर्तनं होती आणि त्यामध्ये रामकृष्ण आश्रमाला सुद्धा सेवा मिळाली. आणि त्या माध्यमातून त्याही ठिकाणी भगवानजी महाराज जंगले शास्त्री श्री क्षेत्र रामकृष्ण आश्रम श्री क्षेत्र गोनेगाव म्हणजे त्याही ठिकाणी आपलं राज्य सोडून पलीकडे देखील या रामकृष्ण आश्रमाची ख्याती गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या कृपेने झालेली आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून हा संपूर्ण असणारा परिसर भक्तिमय झाला. हा संपूर्ण परिसर साधनानिष्ठ झाला. हा संपूर्ण परिसर ज्ञानेश्वरी पारायणनिष्ठ झाला. हा संपूर्ण परिसर भजनानंदी झाला. हा संपूर्ण परिसर वारकरी निष्ठ झाला. पंढरीनाथाच्या विषयी निष्ठता ठेवणारा संपूर्ण परिसर झाला. त्याचं कारण वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी या परिसरामध्ये त्या काळातील या जंगलामध्ये वैकुंठवासी त्र्यंबक भाऊ यांच्या अंगणामध्ये काही काळ रमले आणि त्या माध्यमातून साधना झाली. त्या साधनेचा प्रकाश या 15-20 खेड्यापर्यंत पोहोचला आणि त्या माध्यमातून 4, 2, 5, 10, 25 असे वारकरी त्या गावात तयार झाले. आणि त्या माध्यमातून चालत असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि आजचा हा दिवस त्यांच्या कृतज्ञतेचा व्यक्त करण्याचा सोहळा असल्यामुळे सर्व भाविक मंडळींची इच्छा असायची की गुरुपौर्णिमेचा उत्सव व्हावा, गुरुपौर्णिमेचा उत्सव व्हावा. त्या माध्यमातून कृतज्ञता आपल्या गुरूंच्या विषयी व्हावी. तर आतापर्यंत आपणच इथं पाय जोडून बसून गुरुपद प्राप्त करून घेण्याची मनोवृत्ती नसल्यामुळे आणि श्रीगुरु आदरणीय श्री क्षेत्र ऋषिकेश या ठिकाणी आम्हाला अध्यापक म्हणून मिळालेले परमगुरु आदरणीय पूजनीय गुरुजींच्याच कृपेने ज्यांची ओळख झाली, भेट झाली असे असणारे स्वामी परमहंस परिव्राजकाचार्य आचार्य भारतानंद गिरीजी महाराज एक चालतं बोलतं ज्ञानाचं तत्व, भक्तीचं तत्व, वैराग्याचं मूर्तिमंत तत्व आणि ते जाज्वल्य तत्व उपस्थित असल्यामुळे 2007 पासून या आश्रमात यद्यपि आम्ही राहतो, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तिथं गुरुपूजनाला उपस्थित असतो. पहाटे 4 वाजता अभिषेक वगैरे होतो आणि 7 वाजता गुरुपूजन वगैरे होतं. नंतर प्रवचन, भजन इत्यादी कार्यक्रम होतो. पूजनीय आदरणीय व्याकरणाचार्य लाड गुरुजींचं कीर्तन संपन्न होतं. 12 वाजेपर्यंत तिथं कार्यक्रम दरवर्षी असतो. नंतर महाप्रसाद वगैरे असतो आणि या पद्धतीने त्या उत्सवाला गेल्या 18-19 वर्षापासून आमची उपस्थिती तिथं असल्यामुळे गुरुपूजनाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथं उपस्थित राहता येत नसायचं. चिडिया दो न बनी, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, घात एक वेळे निश्चित होईल. आणि म्हणून तिथं गुरुपूजना करता उपस्थित राहिल्यामुळे आणि अंतर थोडंसं जास्त असल्यामुळे इथल्या गुरुपूजनाला येता येत नसायचं. मग तुम्ही म्हणाल इथलं गुरुपूजन आपण करत होता की नाही? करत होतो. पहाटे 3 वाजता उठून गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन करून
मग गाडी पकडून तिथं जायचं आणि तिथे सकाळच्या पूजेला आम्ही उपस्थित व्हायचो. 3-3.5 तासात प्रवास करून उपस्थित व्हायचो. असं दरवर्षीचा हा नियम आणि पूजनीय गुरुजींच्या कृपेने आजपर्यंत तो नियम टिकलेला आहे. पूजनीय स्वामीजींचं शरीर थकत चाललेलं आहे, पण तरी देखील त्यांच्या त्या पूजनाला गेल्यानंतर साक्षात पंढरीनाथाच्याच दर्शनाला आल्याचा म्हणजे डबल वारी घडल्याचा योग त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून पूजनीय स्वामीजींच्या दर्शनाला जात असल्यामुळे या कार्यक्रमाला दरवर्षी कीर्तनाच्या रूपाने आम्हाला उपस्थित राहता आलेलं नाही. अनेक भाविकांची इच्छा असायची की गुरुपौर्णिमेचा उत्सव असावा, म्हणून ती ठराविक महात्मे मंडळी नियोजित करून आपण कीर्तन वगैरे करून घ्यायचो. आजचं कीर्तन आमच्याच वाट्याला ठेवलं आणि आज सकाळी तिथं गुरुपूजन झालं आणि लगोलग निघालो. पण मध्यंतरी टोल नाके लागत असतात, कारण संत महात्म्यांचा परिचय असल्यामुळे पूजनीय अखंडानंद स्वामीजींच्या आश्रमामध्ये जावं लागलं. तिथं वेळ गेला. असं करत 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 दूरवरून प्रवास करत दादा महाराजांना त्यांच्या आश्रमात सोडवावं लागलं. आणि नंतर असा हा प्रवास करत करत इथपर्यंत येईपर्यंत थोडासा विलंब झालेला असला तरी, एसटी जरी उशिरा सुटलेली असली तरी ती वेळेत पोहोचणार आहे याची सर्वांनी काय घ्यावी, काळजी घ्यावी. आणि फक्त आता बसत असताना थोडं धरून बसायचं, कारण वेगात एसटी पळणार आहे ना. म्हणजे खड्डे कुड्डे जास्त काही आता प्रत्येक ठिकाणी थांबा वगैरे होणार नाही, म्हणून डायरेक्ट इथून निघाल्यानंतर डायरेक्ट स्टेशनलाच आता गाडी थांबणार आहे. विना थांबा प्रवास. विठ्ठल पूजनीय वैकुंठ श्री रामकृष्ण महाराज काळे गुरुजींनी फुलवलेला हा भक्तीचा मळा आहे. या आश्रमामध्ये राहत असताना अत्यंत आनंद मिळाला. अत्यंत गुरुजींची कृपा या ठिकाणी जाणवली. मी आळंदी या ठिकाणी शिकत असताना पूजनीय गुरुजींचं देहावसन झालेलं होतं. 2001 सालची गोष्ट असेल. संस्था पूर्ण झाली आणि सहज आश्रमामध्ये यावं म्हणून आमचा एक मित्र कृष्णा बावस्कर जालन्याचा आहे, तो आणि आम्ही या आश्रमामध्ये आलो. भाऊ होते, भाऊंनी चहापान वगैरे केलं आणि नंतर इथं असंच बसलो होतो. इथं पायऱ्या होत्या, एवढा छोटासा असा आश्रम होता. पाठीमागे आतमध्ये विना ठेवलेलं, जिथं आता गुरुजींचा फोटो आहे त्या फोटोच्या खाली तिथं विना होती आणि खिडकी लावलेली होती, दरवाजाला कुलूप होतं. पण आतून विण्याचा आवाज अचानक विना वाजू लागला. मग लक्षात आलं नेमकं काय. पूर्वी मी ऐकलं होतं इथं विना वाजतो, गुरुजींच्याच मुखातून ऐकलं होतं, पण तो गुरुजींच्या नसताना सुद्धा विना ऐकल्यानंतर थोडंसं आश्चर्य वाटलं. आणि मग ती खिडकी जी आजही आहे ती खिडकी अशी वरची ती झापड जी आहे ती उघडी होती. त्यातून आम्ही पाहिलं, आम्ही बघतो विना कोणी वाजवत नाही, पण विना वाजत होत. विना वाजतोय, कोणी विना वाजवताना दिसत नाही पण विना वाजतोय. याचा अर्थ पूजनीय सद्गुरु वैकुंठ श्री रामकृष्ण महाराज काळे गुरुजींची या ठिकाणी उपस्थिती आहेच आहे. विठ्ठल आणि तो जाज्वल्य प्रत्यक्ष दृष्टांत मिळाल्यानंतर त्याच वेळेस मनामध्ये असं ठरवलेलं की गुरुजींनी सांगितलं होतं चालत असलेली ही परंपरा टिकवायची बरं का राजा, या आश्रमात यायचं राहिला, असं त्यांनी त्या काळात सांगितलेलं. पण अध्ययन काळामध्ये आणखी 7 वर्ष ऋषिकेशला जाऊन शिक्षणाचा योग आला. नंतर 2007 साली पुन्हा येऊन या आश्रमामध्ये राहिलो. अनेक संत महात्मे या ठिकाणी राहिले. जे आज संतत्व पदाला प्राप्त झाली ती या ठिकाणी विद्यार्थी म्हणून होते. त्यांनी या ठिकाणी साधना केली आणि योग्य त्या पदावरती जाऊन ते आज पोहोचलेले आहे. सर्वांच्या समोर दृष्टांत सांगण्याची, नावं सांगण्याची गरज नाही. हाताच्या कांकणाला आरसा कशाला आहे. पायातली दगड झाकलेली असतात त्या पद्धतीने आश्रमाने आपल्या भोवती आपल्यावरती माती जरी टाकून घेतलेली असली, पण या आश्रमामध्ये अंकुरित झालेले काही तत्व असे प्रफुल्लित झाले की बहरलेला संपूर्ण परिसर पूजनीय गुरुजींचाच आहे. आज जरी वेगवेगळे लेबल त्यांच्या प्रारब्धाने लागलेले असले तरी पण त्यांच्या अंतःकरणामध्ये गुरुजींच्या विषयीचं प्रेम हे आपल्याला वेळोवेळी जाणून येत आहे. विठाला पूजनीय देवगड
मठ संस्थांचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज, पूजनीय दादाजी महाराज, पूजनीय मारुती महाराज, पूजनीय सतीश महाराज, पूजनीय बाळकृष्ण महाराज दिघे, अशी अनेक संत मंडळी आणि अलीकडे केवळ आश्रमातच तयार झालेली आमचे कानिपनाथ महाराज पोटभरे संपूर्ण 4 धाम पायी यात्रा करून आले. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ पायी केवळ 34 ते 35 दिवसामध्ये पूर्ण प्रवास पायी केला. हिमालयातली यात्रा करून आलेले आहे आणि आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांचं कार्य चालू आहे. त्याचप्रमाणे आपल्याच आश्रमामध्ये रत असणारे, साधनारत जीवन जगणारे आपणा सर्वांचे प्रिय आणि याच गावातील सदरत्न आदरणीय निलेशजी महाराज ते सुद्धा आहेत. त्यांची सुद्धा साधना योग्य त्या प्रकारे चालू आहे. त्यांचं जीवनही देखील निर्मळ आहे. गुरुसेवेमध्ये गुरुसेवे लागे जाण शरण एका जनार्दन विठ्ठल आणि भाऊंची इच्छा असायची आपलं आऊत पुढं चाललं पाहिजे, आपलं आऊत पुढं चाललं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या आहे तिथंच त्यांनी नातवाला काही समजायच्या आतच म्हणजे त्याला काहीच समजत नव्हतं तेव्हाच या अध्यात्माची गोडी लावली. आता धंद्यानिमित्त, उद्योग धंद्यानिमित्त बाहेर जरी जावं लागलं तरी पण आश्रमाविषयीचं प्रेम आणि अंतकरणातला भगवत भाव जाज्वल्य असणारे आमचे पांडुरंग महाराज दिघे, आता आज वेशामध्ये म्हणून महाराज शब्द वापरला नाही तर पांडू दिघे म्हणावं लागतं, पण असो प्रेमाची सर्व मंडळी आहेत. पूजनीय दादा भाऊंचं सुद्धा प्रेम अखंड आहे. अशी अनेक सर्व अनुयायी आश्रमाची मंडळी आणि या आश्रमाला पूर्वीपासूनची लाभलेली परंपरा म्हणजे या आश्रमाचं नावलौकिक किंवा जमीन जुबल्याच्या दृष्टीने, बँक बॅलन्सच्या दृष्टीने फार काही नसलं तरी, पूजनीय भोगे बाबा फार काही नसलं तरी पण एक गुणात्मक जी वाढ आहे ती आश्रमाची निश्चित झाली आणि त्या पाठीमागे सर्वस्वी कृपा जर कोणाची असेल तर ती पूजनीय रामकृष्ण महाराज काळे गुरुजींची आहे. काय त्यांच्या काळातील ती सवंगडी मंडळी, त्यांनी काय आनंद घेतला. गुरुजींनी मृदंग वाजवावा, पूजनीय वैकुंठवासी गावटे नानांनी चाल म्हणावी, पूजनीय गंगा भाऊंनी त्या ठिकाणी विना घ्यावी आणि त्रिंबक भाऊने मग ती पेटी वाजवण्याचं काम करावं, हार्मोनियमच्या माध्यमातून सर्वांना आनंद द्यावा, पूजनीय गणा भाऊंनी कधी कधी मृदंग वाजवावा. मग ही जुनी सर्व मंडळी पहा, यांना हापशे बाबांकडून सेवेचं मिळालेलं बीज आहे बरं का. पूजनीय हापशे बाबा, वैकुंठवासी हापशे बाबा आणि यांच्या संगतीतून तयार झालेली सर्व मंडळी असल्यामुळे निष्काम परमार्थ या सर्वांनी केला. त्यामध्ये ही सर्व वयोवृद्ध शेषराव तात्या, आमचे पूजनीय कंक तात्या, शिवाजी भाऊ, आणखी हे आपले दासूपंत महाराज देहावसान त्यांचं झालं. या सर्व मंडळींनी खूप सेवा केली. खिरडीचे आपले असणारे शिवाजी तात्या, त्यांची सुद्धा सेवा अशी असायची 3 ते 5 कीर्तना करता बाई आणि ते 2 जण पांडू इथं उपस्थित आहेत. बाई आणि ते 2 जण सायकलवरती 3 ते 5 इथं यायची, कीर्तन ऐकून मग जायचे. म्हणजे एवढं प्रेम या आश्रमाविषयी करणारी सर्व गावागावातील सर्व मंडळी आहेत. गोनेगावचं तितकंच प्रेम आहे, खुपटीचंही तितकंच प्रेम आहे, धनगरवाडीचंही तितकंच प्रेम आहे. उत्तरोत्तर निंबारी, करजगाव, आंबणेर, वाटापूर ही सर्व गावं 15-20 गावांचं अत्यंत प्रेम आहे. आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग आधुनिक पिढीच्या निमित्ताने सर्व मंडळी एकत्रित आणखी वाढ होत चाललेली आहे. अनेक अन्नदाते, अनेक अनुयायी, अनेक धर्मानुरागी सर्व संतांच्या आणि सर्व वारकऱ्यांच्या समवेत हा आनंद घेत असताना आमचंही मन आश्रम छोटासा जरी असला तरी या दिव्य परंपरेमुळे या ठिकाणी बांधून ठेवल्या गेलं आणि त्याचा परिपाक म्हणून हे चालत असलेलं सर्व कार्य आहे. विठ्ठल त्या काळात त्यांचे चतुर्विनोद, मग कीर्तन सुरू झालं, चला गुरुजींनी म्हणावं चला सुरू करा. मग तोपर्यंत गाना मामा ते सगळे असायचे. मग त्रिंबक भाऊंची थोडीशी विनोदी शैली, मग विनोदी शैलीमध्ये त्यांनी म्हणावं गाना भाऊ चला लावाला विकारा म्हणजे मृदंग घ्यान लावाला विकारा. तशी ती लावालावी नव्हत, चांडाळ चौकडीची लावालावी नाही. पण मग आता भाऊंनी असं त्यांना म्हटल्यानंतर मग गंगा भाऊनी त्यांना म्हणावं आता ते लावालावी करतील पण तुम्ही फुकायचं काम करा. फुकायचं म्हणजे भडकायचं नाही, फुकायचं म्हणजे हार्मोनियमच्या द्वारा हवा फुकून स्वर द्यायचं काम करा. विठ्ठल
तर या पद्धतीने चालत असलेली संपूर्ण वाटचाल आणि म्हणून जुने आणि नवीन सर्व वारकऱ्यांना एकत्रित घेऊन एकदा आम्ही पूजनीय भास्करगिरी बाबांच्या दर्शनाकरता गेलो आणि तिथं गेल्यानंतर खोपटीचा काकडा होता. बाबांनी त्यांना पाहिल्यावर या कुपटकरांचा उभ्याने काकडा. मग त्यातली एक व्यक्ती होती, ते म्हणले उभ्याने नाही बाबा, उभाट्या काकडा म्हणजे उभं राहून काकडा. बर, त्यानंतर दर्शन झालं, बाबांची ओळख करून दिली. त्याच वेळेस पहिली ओळख म्हणजे हे खोपटी या ठिकाणचे पूजनीय गंगाभोंचे वगैरे असं झाली चर्चा. त्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हटले वा वा चांगलं झालं आश्रमामध्ये तुम्ही आले. त्या निमित्ताने 4-5 साधक राहू लागले. हळूहळू आश्रमाची चांगली भावी भव्य दिव्य अशा प्रकारची वाट राहील. असं चांगलं कार्य आहे आणि असं करा तसं करा. मी बाबांना फक्त हात जोडून सांगितलं, म्हणलं बाबा नवीन काही नाही करता आलं तरी चालेल, पण जुनं पडू देणार नाही, एवढीच कृपा गुरुजींची आमच्यावरती असावी. पण अर्थातच नवीन काही झालं नाही असंही नाही, नवीनही देखील होत राहिलं. नंतर वर्ग दर्जा मिळाला. हळूहळू वाटचाल चाललेलीच आहे. आपण आपलं कर्तव्य करत राहावं, परमात्मा त्याचं कर्तव्य तो पार पाडतच असतो. बस देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन नको. आपण त्याचं कर्तव्य पालन करावं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. बाकी त्याचा कर्तव्यामध्ये तो कधीही चुकत नसतो आणि याचा अनुभव देखील केवळ या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला आलेला आहे. तळागाळातील सर्वच जाती धर्मातील सर्व प्रेमी भक्तांनी, माता भगिनींनी, पुरुष वर्गांनी सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्या प्रेमा खातर या आश्रमामध्ये सेवारत आहोत. आणि अशाच प्रकारची सेवा होत राहून पूजनीय गुरुजींची कृपा सर्वांवरती होत राहावी हीच भावना या ठिकाणी व्यक्त करूया आणि त्यांची कृतज्ञता म्हणून आजच्या अभंगाकडे वळतो. पूजनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी व्यास पूजेला अत्यंत महत्व आहे. व्यासोच्छिष्ट जगत्रयम असं म्हटलेलं आहे. गुरुतत्व हे जगामध्ये सर्वात मोठं आहे. कारण गुरु शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये होतो मोठा. गुरु शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये काय होतो? मोठा. जो मोठा असतो त्याचं नाव गुरु. म्हणजे शरीराने तो कदाचित लहान असेल, शरीराने मोठा असेल, ते या ठिकाणी कारण ठरत नाही. पण जो मोठा असतो तो गुरु. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये काहीच थोर नाही, पण कलियुगामध्ये कोण थोर आहेत? साधू थोर आहेत. याचा अर्थ गुरु तत्व हे काय असतं? मोठं असतं. आणि जे मोठं तत्व आहे त्याला शब्द, जसं सर्व ग्रहामध्ये जर मोठा कोणता ग्रह असेल तर तो कोणता आहे? बुध. बरोबर, बुध आहे. आणि बुधच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाला मोठा जो येतो त्याचं नाव काय आहे? गुरु तत्व आहे. गुरु हा शब्द मोठा या अर्थाने वापरला जातो. जसं लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे महान. जो महान असतो त्याचं नाव गुरु आणि जो लघु असतो तो लहान. जो लहान असतो न्यून देश वृत्तित्वम लघुत्वम, अधिक देश वृत्तित्वम व्यापकत्वम गुरोर लक्षणम. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा या भूतलावरती आले. त्यांना गुरुतत्व शोधण्याकरता कुठेही जावं लागलं नाही. तुम्हा आम्हाला गुरु करण्याकरता आश्रमात जावं लागतं. पंढरपूरला पायी दिंडी सोहळ्यात जाऊन तिथं गुरु शोधावे लागतात, किंवा आळंदीला पायी जाऊन तिथे गुरु शोधावे लागतात. पण गुरु आपल्याकडे होऊन येतात असं आपल्या बाबतीत शक्यतो घडत नाही. पण ज्ञानोबरायांच्या बाबतीत मात्र तसंच झालं. आयशी कर्मसाम्य दशा होय जेथ बिरेशा, श्री गुरु आपैसा भेटेची गा विठाला. कर्मसाम्य दशेला प्राप्त झालं, कर्म समान झालं, अर्थात पुण्य कर्माचा साठा झाला आणि त्याद्वारा पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संतांचे चरण पावलो, श्री गुरूंचे चरण पावलो. अर्थात पुण्य अनेक वर्षाचं जे होतं ते प्रतिफलित झालं आणि त्या माध्यमातून श्री गुरु आपैसा भेटेची गा, श्री गुरु आपोआप भेटतात. मग आता कोण श्री गुरु प्राप्त झाले? ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांना गुरु करण्याकरता कुठं आळंदीला जावं लागलं का?
ज्ञानोबरायांना गुरु करण्याकरता हरिद्वारला जावं लागलं का? नाही 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 नाही. ज्ञानोबरायांना गुरु करण्याकरता हरिद्वारला जावं लागलं नाही, रानात जावं लागलं नाही, वनात जावं लागलं नाही. भ्रातारेन गुरुना निवृत्ती सहिता निवृत्तिका संस्थिता. भाऊ या रूपाने प्राप्त झालेले निवृत्तीनाथ दादा गुरु रूपाने प्राप्त झाले आणि गुरु हे तत्व त्यांना समजलं. मग ज्ञानोबरायांना चालत आलेली नाथ परंपरेचं जे ज्ञान आहे, गुह्य ज्ञान, चालत आलेलं गुह्य ज्ञान, एक गुरु एक शिष्य असं असलेलं ज्ञान ज्ञानोबरायांपर्यंत येऊन पोहोचलं. ज्ञानोबरायांनी सर्वांना ते वाटलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, रामा जनार्दनी चरणी टकच ठेवले. ज्ञानोबरायांना प्राप्त झालेलं ज्ञान त्यांनी एकट्यापुरतं न ठेवता सर्वसामान्यांकरता वाटलं आणि त्या माध्यमातून ज्ञानोबरायांची वाहवा सर्वांनी केली. ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी. ज्ञानोबरायांचं वर्णन दासी जनाबाईंनी केलं, नामदेव महाराजांनी केलं, नाथ महाराजांनी केलं, निळोबरायांनी केलं, तुकाराम महाराजांनी केलं. सर्वच संत महात्म्यांनी ज्ञानोबरायांचं काय केलं? वर्णन केलं. एवढं वर्णन का बरं केलं अशी शंका काही साधकाच्या मनामध्ये आली. मग ती साधक मंडळी ज्ञानोबरायांकडे जातात आणि ज्ञानोबरायांना विचारलं, म्हणले का हो ज्ञानोबराया, तुमचं वर्णन सर्व संत मंडळी करतात, याचं कारण काय? तुम्ही निश्चित काहीतरी विशेष आहात. त्यांनी सांगितलं, मी विशेष नाही, माझ्या पाठीमागे श्रीगुरु रूपी तत्व असं खंबीर आहे. ते पाठीमागे असल्यामुळे मला दुसऱ्याचा लेखाजोखा ठेवावा लागत नाही. अभंगाचं पहिलं श्री गुरु सारी गाजता पाठी राखा, गुरु सारी गाजता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. गुरु सारी गाजता पाठी राखा, श्री गुरु सारी गाजता पाठी राखा. ज्ञानोबराय त्यांना उत्तर देतात, बाबांनो, यामध्ये आमची कुठली विशेषता नाही. आमचं वर्णन सर्व संत महात्मे करतात, ते आमचं वर्णन नाहीच. मुळे ते आमच्यावरती गुरूंची जी कृपा झाली त्यामुळे याला काहीतरी विशेष प्राप्त झालं. ज्ञानोबरांनी एका अभंगात म्हटलेलं, पाहे पा ध्वजेची चिरगुट, राया जतन करिता कष्ट. राजाने अंकित केलेलं जर एखादं निशाण असेल, पाहिलं तर ते काय असतं? चिरगुट असतं. पण त्याला एवढी विशेषता का बरं? त्याच्या संरक्षणाकरता सर्व रक्षक आणि केवळ ध्वज जर बदलला तर राज्याचा राजा बदलला, अशा प्रकारचं सांगितलं जातं. म्हणजे हिरवा झेंडा जाऊन कोणता भगवा आला किंवा भगवा जाऊन हिरवा आला की राज्याची अदला बदल झाली, अशी पूर्वीची मुघल साम्राज्याच्या काळातली ती चालत आलेली परंपरा. मग त्या झेंड्याच्या संरक्षणार्थ एवढे सगळे नोकर चाकर का बरं? तसं पाहिलं तर ते चिरगुट आहे, परंतु राजाचं अंकित आहे ते. अर्थात त्या चिरगुटावरती चिरगुटत्व संपूर्ण नष्ट होऊन त्यामध्ये राज्यत्व प्राप्त झालेलं आहे. राज्याचं ते निशाण आहे. निशाण, त्याला शब्द पूर्वी असायचा, निशाण लावा. निशाण मसोबाला झेंडे करताना किंवा ऊस लावणी वगैरे करत असताना झेंडे लावताना तिथं शब्द काय वापरायचे? निशाण. आजही सुद्धा बरीचशी मंडळी निशाण म्हणतात. निशाण म्हणजे चिन्ह. कोणतं चिन्ह? हे राज्य याच राज्याचं आहे हे समजण्याकरता त्या राज्याच्या अंकित असणारं निशाण म्हणजे त्याचं नाव ध्वजा. मग त्या ध्वजारूपी चिरगुटाचं संरक्षण किती करावं लागतं? अगदी संरक्षण त्याचं करावं लागतं, सुरक्षा त्याची ठेवावी लागते. त्याकरता कितीतरी कटक म्हणजे सैनिक त्या ठिकाणी शिकवून उभे करावे लागतात. मग एवढं त्या चिरगुटाला महत्व का? तर ते राजाने अंकित आहे. मग त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात, हे मी तसं पाहिलं तर एक चिरगुटच आहे, माझी ही विशेषता नाही, परंतु परी तुझा मुद्रांकित. पण या चिरगुटावरती श्रीगुरूंनी जी मुद्रा टाकलेली आहे ती श्रीगुरूंची मुद्रा प्राप्त झाल्यामुळे या चिरगुटाला महत्व प्राप्त झालं. आणि म्हणून हे माझं महत्व नाही, हे माझ्या गुरूंचं महत्व आहे. मग त्या ठिकाणी ज्ञानोबराय बोलतात, श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणजे श्रीगुरु रूपी पाठीमागे ठसा देणारे असल्यामुळे आम्हाला दुसऱ्याच्या दारात भीक मागायला जावं लागत नाही. आणखी ज्ञानोबरायांनी
ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी सांगितली, श्री क्षेत्र पैठणी श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी पैस खांबाला पाठ दिली आणि ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगू लागले. तिथं असलेले जेवढे काही भाग्यवान श्रोते होते, जसं आज गुरुपूजनाच्या निमित्ताने बरीचशी भाग्यवान श्रोते दूरदूरवरून आपले सर्व उद्योग बाजूला ठेवून आज उपस्थित झालेले आहेत. 3 ते 5 कीर्तन असते म्हणून 3 वाजताच येऊन थांबलेले आहेत. बाबाच उशिरा आले, पण बाबांची उशिरा सुद्धा त्यांनी वाट पाहिली उशिरापर्यंत. तसं जर पाहिलं तर कीर्तन सुरू झालंय ते संपण्याच्या वेळेत, पण सर्व श्रोते मंडळी, भाग्यवान श्रोते मंडळी आज श्रीगुरूंचं चरित्र ऐकण्याकरता इथं उपस्थित आहेत. म्हणून तुमच्या सर्वांच्या करता एकदा तुम्हीच जोरदार टाळ्या वाजवा. असं आहे. कारण एवढ्या धकाधकीच्या धावपळीच्या काळात आपण गुरुजींच्या विषयी असणारी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करत आहात. मी कशा करता बोलतो तर ज्ञानोबरायांचं श्रवण करणारे श्रोते, मग त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकत असताना इतकं ध्यान देऊन ऐकलं आणि त्यांना आनंदाचा पूर आला. सर्व श्रोत्यांच्या आनंदाचा असा चेहरे असे आनंदाने भरभरून आले. सर्व श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ज्ञानोबरायांनी पाहिला आणि सर्व श्रोते अगदी सद्गतीत झालेले आहेत. आणि ते पाहिल्यानंतर सर्व श्रोत्यांना असं वाटू लागलं, काय ज्ञानोबराय बोलतात. पण ज्ञानोबरायांना आपले गुरु समोर असताना मी काय बोलतोय, मी काय विशेष बोलतो हे न सांगता हे मी कशामुळे बोलतो हे सांगावं वाटलं. म्हणून 6व्या अध्यायाच्या शेवटी पहा आपण ज्ञानोबराय काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे मी चाडे. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. चाडे म्हणजे काय, आता हे पेरणीचे दिवस होऊन गेले पहा. ते असं लाकडाचं पूर्वीच्या काळात असायचं, आताही आहे. लाकडाचं 3 छिद्र असायचे, त्याला नळी लावायची. चाडच ना मग ते चाड असायचं, चाड बरोबर. मग ज्ञानोबरायांनी स्वतःला चाड्याची उपमा दिली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे. ज्ञानोबराय म्हणतात मी चाड आहे, चाड. पण त्या चाड्यातून पेरणी करणारा जो खरा शेतकरी असतो, तो जे पेरील ते चाड्याच्या द्वारा काय होत असतं, उगवत असतं. तो जे पेरेल ते. मग शेतकरी सर्व कुटुंबातील सर्व आपण आहात. मग चाड जोडलेलं आहे, त्याला चाडगाठ बांधलेली आहे. ती बांधण्याकरता सुद्धा कुशल असायची पूर्वीची माणसं. ज्याला चाडगाठ येत नाही त्याला पोरगी सुद्धा मिळत नव्हती. राजू भाऊ, आपल्या गावचे जावई म्हणून तुमचं नाव घेतलं. विठ्ठल म्हणजे चाड्याची गाठ नाही जमली की त्याला मुलगी नको म्हणले. याला चाडगाठ येत नाही साधी. चाडगाठ, आषाढगाठ, आणि त्या गाईला बांधतात ती कोणती फाश्याची गाठ, असे वेगवेगळ्या गाठी असतात. अजूनही काही गाठी असतात, काही हृदयात असतात, काही बाहेर असतात, काही दाव्याच्या असतात, काही अंतकरणातल्या असतात. पण ह्या सर्व गाठी तोडून टाकायच्या असतात, सोडून टाकायच्या असतात. तर ज्ञानोबरायांनी सांगितलं मी चाड आहे. म्हणजे कशाबद्दल तर ते असं आहे, चाड आपण जोडलं आणि पेरण्या करता निघालो, बैल जुंपले, पुढं ते जू वगैरे सर्व दांडी वगैरे ते चरट बांधलं, ते कुशाला बरोबर गुतवलं. ते 3 फण असतात, काही ठिकाणी 4 फण असतात. नरम जमीन असल्यावर 4 फण चालतात. आणि थोडी आपल्याकडे जमीन थोडीशी जाडसर असल्यामुळे 3 फण लावावी लागते. मग त्याला 3 नळ्या असतात आणि वरती चाड्यावरती मूठ धरण्याकरता तिथे खोळ असते. त्या खोळीतून धान्य घ्यायचं आणि अशी मूठ धरायची आणि बैल चालवायची, बरोबर. मग आता पेरणी करणारा कुशल असेल, मग तो दाटही होऊ देत नाही आणि पातळही होऊ देत नाही, अगदी व्यवस्थित पेरतो. कोण कुशल पेरणारा असेल तर. मग सर्व असं भरभरून सर्व धान्य उगवलं, सर्व पीक उगवलं, भरभरून आलं. आणि मग आता हे सर्व पीक आलं, मग पिकाची विशेषता का चाड्याची विशेषता? म्हणले कोणाची विशेषता? म्हणले पिकाची विशेषता नाही आणि चाड्याची विशेषता नाही. ही विशेषता कोणाची? पेरणाऱ्याची आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, केला सद्गुरूंनी कोडे, माथा हातू ठेविला ते पुढे बीची वाहिले. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या चाडारूपी मस्तकावरती माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी हात ठेवला आणि त्यांनी हे बी सोडलंय. कोणतं बी? भक्तीचं. कोणतं बी? ज्ञानाचं. कोणतं बी? वैराग्याचं. हे सर्व बी भरभरून उगवलं आणि म्हणून येणे मुखे जे जे निघे, ते संतांच्या हृदयी साचची लागे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, गुरु सारिका असता पाठी राखा. इतराम झाले खा गुण करी, इतराम झाले खा गुण, इतराम झाले खा गुण. या चाड्याच्या दृष्टांतातून ज्ञानोबराय सांगतात की बाबा ही माझी विशेषता नसून माझ्या गुरूंची विशेषता आहे.
गुरूंनी ते बी सोडलं आणि त्या माध्यमातून हे भक्तीचं, ज्ञानाचं, वैराग्याचं पीक उगवलेलं आहे. मग ज्ञानोबराय त्या ठिकाणी म्हणतात, श्री गुरु सारखा आस्था पाठी राखा. सारिखा शब्द या ठिकाणी विशेषता दाखवतो. श्री गुरु हे तत्व दिसायला जरी सामान्य असलं तरी पण त्याची कृपा ही काय असते, असामान्य असते. ज्ञानोबरायांनी श्री गुरूंची कृपेच्या वर्णना करता 12व्या अध्यायामध्ये गुरूंच्या कृपेचं वर्णन केलेलं आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी जिधलिया नुठी ताठी हे तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवनाते तापू पोळी कैशे निवो शोको जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरीशी तू वगैरे वगैरे. म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी विठ्ठल विठ्ठल. या सर्व ओव्यांमध्ये ज्ञानोबरायांनी आपल्या गुरूंच्या कृपेची महत्ता सांगितलेली आहे. गुरूंची कृपा ही आगाध असते, इतकी आगाध असते. ज्ञानोबरायांनी सांगतात, गुरुरूपी तत्व माझ्या पाठीमागे उभा आहे म्हणून मी दुसऱ्याचा लेखाजोखा ठेवत नाही. त्याचं कारण मी भूतकाळात तरलो, वर्तमानात तरलो आणि भविष्यातही तरलो. अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, 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 ज्ञानदेव म्हणे तरलो
देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. आजपर्यंत टाळकरी तुम्ही पाहिले पण कीर्तनकाराच्याच गळ्यात टाळ अजून पाहिलेला नसेल. कारण पूजनीय गुरुजींचं याच भागामध्ये कुठेतरी कीर्तन होतं. मग मृदंग वादकच आला नाही. पण मग गुरुजींनी स्वतःच मृदंग वाजून तिथं कीर्तन केलेलं ते आज माझ्या लक्षात आलं. आणि मग मी म्हटलं आता इथं टाळकरी आहेत पण टाळकऱ्यातीलच आमचे आदरणीय हरी महाराज भोगे 5 नंबर दिंडीचे मालक, 5 का 7 4 नंबर दिंडीचे मालक. मग त्या दिंडीमध्ये असतानाच त्यांनी मानसिकता एक संकल्प सोडला होता. म्हटले पूजनीय राऊत बाबांना, पूजनीय झिंजुरके बाबांना, देवीदासजी महाराजांना आणि आपल्या आश्रमातील महाराजांना एक एक टाळ द्यायचा आहे. पण तो योग रस्त्याने टाळ उपलब्ध न झाल्यामुळे आला नाही. पण आज गुरुपूजनाच्या निमित्ताने तो या ठिकाणी त्यांनी दिल्यामुळे कीर्तनकाराने स्वतः टाळ वाजवलेला आहे. हो माझा आहे बर का. हरून टाकू नको कारण टाळ हरवण्याची परंपरा सुरू झालेली आपली रामकृष्ण तरुण मंडळ. बरोबर ठीक आहे असो. तर चालत असलेला हा कार्यक्रम आहे. 2 दृष्टांत त्यामध्ये ज्ञानोबरांनी दिलेले आहे. गुरूंची कृपा अशी असते. गुरूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर जसं कामधेनू जर प्राप्त झाली तर जयासी कामधेनू माय तयासी अप्राप्य काय आहे. ज्याला कामधेनू प्राप्त झाली त्याला अप्राप्त असं काहीच नसतं. बस चिंतामणी प्राप्त झाला त्याला सुद्धा काहीच कमतरता नसते. कारण 3 गोष्टी अशा आहेत. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी. आवडीची धनी पुरविली. हे 3 पदार्थ असे आहेत ते आपल्या आवडीची इच्छा ती पूर्णतया परिपूर्ण करत असतात. त्यामध्ये कल्पतरूचा 1 नंबर आहे, चिंतामणीचा 1 नंबर आहे आणि आणखी कोण आहे, कामधेनू आहे. कामधेनू सर्व काही देणारी आहे. तिथं म्हटलेलं आहे ना, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. कामधेनू कामधेनूच असते. उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परी त्या निराळ्या कामधेनू. उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या पण त्या सर्वांपेक्षा वेगळी असते. तिचं नाव काय, कामधेनू. ती जशी कामना केली ती इच्छा पूर्ण करते तसंच कल्पतरू सुद्धा आहे. कल्पतरू खाली फळे येती मागे तरी जी जी इच्छा आपण केली ते कल्पतरू पूर्ण करतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तुकाराम महाराज सांगतात आम्ही जी जी इच्छा करतो तो परमात्मा कल्पतरू होऊन आमची काय करतो, सर्व इच्छा पूर्ण करतो. तशीच कल्पतरूची उपमा कोणाला दिलेली आहे, गुरूंना. कल्पतरू तळवटी चोपणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. त्याला कुठल्याही प्रकारची कमतरता राहत नाही. फक्त असं आहे तो निदैववान नसला पाहिजे आणि त्याला योग्य अयोग्य कळलं पाहिजे. नाही तर मग एकाला एक जण कल्पतरूच्या झाडाखाली बसला योगायोगाने आणि जात असताना सहजच त्याच्या मनामध्ये आलं, म्हटले दुपारची वेळ आहे, एखादं पात्र भरून आलं असतं तर बरं झालं असतं. पाण्याचं पात्र. पाणी म्हटल्याबरोबर अशोक भाऊ समोर पाणी उपलब्ध झालं. अरे वा वा म्हटलं, चांगलं पाणी, गारगार थंडगार पाणी मिळालं, बिस्लेरीचे मिळालं, व्यवस्थित पाणी मिळालं, आनंद वाटला. म्हटले आता पाणी मिळालं पण थोडंसं भोजन जर मिळालं असतं तर बरं झालं असतं. असं म्हटल्याबरोबर महेश भाऊ, आपल्या घरी असतं ना अनेक पदार्थ, अगदी पांडू अगदी त्या पद्धतीने ताट भरून समोर आलं. अरे वा वा म्हटलं, मग जेवण केलं. जेवण केल्यानंतर मग पुढची क्रिया असते कोणती, तुमच्या लक्षात आलं. म्हणजे जेवण केल्यानंतर थोडासा आळस येतो, त्याला असं वाटलं वामकुक्षी जर झाली असती बरं झालं असतं, पण इथं फार ढेकळे, थोडंसं जरा आथरायला बिछाना असता तर चांगलं वाटलं असतं. लगेच 7 गाद्याचा बिछाना झोपला, अंगावर घेतलं, पण ध्यानात आलं काय, अरे
मी आल्यानंतर पाण्याची इच्छा केली, पाणी आलं. आणून देणार तर कोणीच नव्हतं. भोजनाची इच्छा केली, भोजन आलं. नंतर झोपायचंय म्हणून मनात आल्याबरोबर बिछाना तयार. इथं भूत तर नाही ना. आता भूत नाही ना असं म्हटल्यावर भूत समोर आलं. बरं, भूत समोर आल्यानंतर मग त्याने म्हणावं की नाही आता भूताने निघून जावं, पण त्याच्या मनामध्ये भीती त्याची. तो काय म्हटला, मला खाणार तर नाही ना. मग खाणार नाही ना ही इच्छा निर्माण झाल्यावर त्याने घेतला आणि खाऊन टाकला. कशा करता सांगतो, कल्पतरू देतो परंतु जे पाहिजे ते देतो. योग्य अयोग्य त्याला कळत नाही. तुम्ही योग्य मागितलं योग्य देतो, तुम्ही अयोग्य मागितलं अयोग्य देतो. म्हणून कल्पतरू तळवटी. कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर योग्य काय अयोग्य काय याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि याचं ज्ञान जे देतात असे श्री गुरु असतात. कल्पतरूची उपमा द्यावी लागली पण ती कमी पडणारी उपमा आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. आणखी काय दृष्टांत ज्ञानोबरांनी सांगितलं, म्हणजे राजाची कांता आहे. राजाची कांता सर्व गुण संपन्न राजा, धन संपन्न राजा, चतुरंग सैन्य, खूप गडगंज संपत्ती असणारा राजा. आणि त्या राजाची पत्नी मग तिने मधुकरी मागण्यासाठी झोळी केली. टेलरकडे गेली, गावठी कापड घेतलं, मग त्याला 4 दोरे लावल्या, त्याला गाठण मारली, त्यात एक ताट ठेवलं आणि मग ते ताट घेतलं. एका हातामध्ये ती झोळी, एका हातामध्ये किटली. मग ती घेऊन मग गेले मधुकरी. अशा प्रकारची भिक्षा कुणाला करावं लागत नाही, राजाच्या कांतेला करावं लागत नाही. अहो तिला तिथं सर्व काही उपलब्ध असल्यामुळे तिला काही मागावं लागत नाही. तसं गुरूंची कृपा ज्याला प्राप्त झाली त्याला जीवनामध्ये काही कुणाच्या पुढे हात पसरावा लागत नाही. त्याच्या जीवनामध्ये सर्व काही आपोआपच परिपूर्ण होत असते. आणि अनेकदा इथं आल्यानंतर तो अनुभव आम्हाला आलेला आहे. पूजनीय वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी पायी अनवानी कधी कधी तो लंगडा पाय घेऊन, मुद्दाम शब्द वापरतो, क्षमा मागून शब्द वापरतो. ऍक्सिडेंट मध्ये अर्धा पाय तुटलेला असताना म्हणजे लंगडाच पाय झालेला आहे. मग हा लंगडा पाय घेऊन चिखलात रानावनात उन्हात अनात सर्वांच्या घरी जाऊन भजन पूजन केलं. सर्वांना कोणी निमंत्रण दिलं, कोणत्या जातीतला कधी गरीब श्रीमंत असा भेद न करता त्याच्या घरी जाऊन त्यांनी भजन करावं, पायी फिरावं. पूजनीय आदरणीय विखे साहेब त्यांनी त्या जखम झाली त्याच्यातून ते केसचे काही पैसे जे मिळाले मग ते गुरुजींना मिळाल्याबरोबर म्हटले आतापर्यंत दवाखान्याचा सर्व खर्च विखे साहेबांनी केलेला आहे, त्यांचे पैसे त्यांना देऊन येऊ. म्हणून गुरुजी देण्याकरता गेले. त्यांनी सांगितलं, म्हटले गुरुजी तुमच्यासारख्या महात्म्याची सेवा आम्हाला प्राप्त झाली, यात आम्ही कृतकृत्य झालो. तुम्हाला मिळालेली रक्कम तुमच्याकडे ठेवा. मग त्या काळातील काही सवंगडी मंडळींनी सांगितलं, म्हटले गुरुजी तुम्हाला फिरण्याकरता एखादी गाडी असावी, त्या माध्यमातून आपण कार्यक्रमाला वगैरे इकडे तिकडे जाऊ. गुरुजींनी सांगितलं गाडी नको मला माझे वारकरी जेव्हा आळंदीला जातात तर त्यांना उतरण्याकरता पिशवी ठेवण्याकरता जागा असावी म्हणून 4 गुंठे जागा त्या काळात त्यांनी घेऊन ठेवली. 1997 साली ती केस त्यांच्या बाजूने लागल्यानंतर, निकाल लागल्यानंतर त्यात आलेले जेवढे काही पैसे होते त्या जागेसाठी त्यांनी खर्च केले. आणि आता आपला पायदिंडी सोहळा जातो आणि त्या गुरुजींच्या त्या अंगणामध्ये उतरतो. अशा प्रकारची आगाध कष्ट ज्यांनी सहन केले आणि आपल्या करता सदैव सावलीचा हात ज्यांनी ठेवलेला विठ्ठला. आणि म्हणून या आश्रमामध्ये आल्यानंतर, या गुरुजींच्या सहवासामध्ये आल्यानंतर कुणाच्याही पुढे हात पसरावा लागलेला नाही. मनात आलं की सर्व मंडळी येऊन या ठिकाणी परिपूर्ण करतात. आणि अनेकदा तसा आलेला हा अनुभव आहे. आणि त्याच माध्यमातून आपण पाहत आलो आजपर्यंत आश्रमाचा विकास, आश्रमाची भरभराटी, आपोआप हे सर्व कार्य होत चाललेलं आहे. आणि त्या माध्यमातून सदैव गुरुजींची कृपा म्हणजे एक राजाची कांता आपण झालो. आणि त्या माध्यमातून आपल्याला कुणाकडे काही मागावं लागत नाही, सहजच सर्व काही उपलब्ध होतं. अर्थात न मागताच सर्व ही जनता, त्यांनी पेरून ठेवलेली ही सर्व असणारी अनुयायी जनता आमच्या इच्छेप्रमाणे सर्व कार्य करत राहतात. आणि म्हणून अनेकदा ओळख नसताना सुद्धा काही मंडळी येतात, म्हटले महाराज विद्यार्थ्यांकरता पंगत द्यायची, आम्ही मागितलेली नसते,
2,500 रुपयाची पावती फाडून जातात. म्हणजे अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या सेवा, कोणकोणती सेवा धान्याच्या माध्यमातून, अन्नदानाच्या माध्यमातून, जी सेवा इथं कमी वाटते ती सेवा देण्याचा सर्व मंडळी प्रयत्न करतात. याचा अर्थ राजाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. श्री गुरु रूपी राजे आणि त्यांच्या आपण कांता होऊन राहावं. श्री गुरु रूपी कल्पतरू आहेत, त्यांच्या खाली आपण भाग्यवान म्हणून राहावं. आणि त्या माध्यमातून ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानेश्वर